आणि आताची सगळ्यात मोठी बातमी जय महाराष्ट्रावर आपण पाहताय। गडचिरोलीमधल्या देसाईगंजमधली निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 9 आणि जागा क्रमांक 9 ब ची निवडणूक होती, ज्याच्यासाठी भाजपच्या सध्याच्या सत्तेतले सहभागी मंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यावरती दबाव आणला होता। जी दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहिली होती, त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने आता या प्रभागातल्या या जागेची निवडणूक रद्द केलेली आहे। अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत चॅनलचे जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक निलेश खरे। निलेश, प्रसन्न, मुख्यतः ही जी पूर्ण बातमी आहे ती आपल्याजवळ पोहोचवली होती ते आपले प्रतिनिधी मयांक भागवत यांनी। मयांक भागवत आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। मयांक, काय अधिकची माहिती या पूर्ण निवडणुकीसंदर्भात? निलेश, जय महाराष्ट्राच्या बातमीचा एक मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागेल। राज्य निवडणूक आयोगाने एक पत्र काही वेळापूर्वीच जारी केलेलं आहे, ज्या पत्रामध्ये स्पष्ट शब्दात म्हणण्यात आलंय प्रभाग क्रमांक 9 ब ची निवडणूक ही रद्द करण्यात आलेली आहे। जेसा मोटवानी यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून फॉर्म भरला होता, एक काँग्रेसचा आणि एक इंडिपेंडंटचा, आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसचा फॉर्म रद्द करा, इंडिपेंडंटचा फॉर्म ठेवा आणि कपबशीचं चिन्ह द्या, अशा प्रकारे धमकावत होते। त्यासोबत दादागिरी महादेव जानकरांची समोर आली होती। आणि आता जी निवडणूक आयोगाने नोटीस जारी केली आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 ची निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे। आता या निवडणुकीसाठी स्वतंत्र कार्यक्रम निवडणूक आयोग जाहीर करेल। मयांक, यामध्ये ही बातमी आपण लावून धरली होती, त्याच्यावेळी भाजपकडनं म्हणण्यात येत होतं, जानकर म्हणत होते की हा दबाव नाहीये, पण ज्या प्रकारे कारवाई आता निवडणूक आयोगाने केलेली आहे याचा अर्थ हा गांभीर्यपूर्वकच घेण्यात आलेलं प्रकरण आहे। अत्यंत गांभीर्यपूर्वक घेण्यात आलेलं प्रकरण आहे। ज्या प्रकारे ही नोटीस देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याला राज्य निवडणूक आयुक्तांकडून त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की जय महाराष्ट्रने ही बातमी प्रसारित केली होती। या बातमीच्या संदर्भामध्ये महादेव जानकर यांचा खुलासा आलेला आहे। त्याचसोबत निवडणूक अधिकाऱ्यांचा देखील या प्रकरणामध्ये अहवाल प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे प्राप्त अहवालानुसार सध्या ही निवडणूक आम्ही रद्द करतोय आणि ह्या निवडणुकीसाठी एक वेगळा कार्यक्रम जाहीर करू। म्हणजे कुठेतरी ही गोष्ट स्पष्ट होते की जानकर यांनी दबाव टाकला आणि जानकर यांनी कुठेतरी इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न केला निवडणूक अधिकाऱ्याला आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने हा एक मोठा निर्णय घेतला। मयांक, या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाचा ठरतो तो हा व्हिडिओ। त्यामध्ये आपल्याला सारखं जानकरांच्या रासपाकडनं सांगण्यात येत होतं की ते विनंती करतायत, त्यांना ते माहीत नव्हतं, पण एकूणच या निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईमुळे तुम्हाला नियमाची माहिती नाही म्हणजे तुम्हाला सवलत मिळणार नाही, हे अधोरेखित झालं असं नाही का वाटत? निश्चितच नियमांची माहिती नाही हे कारण देत महादेव जानकर यांनी जो खुलासा केला। मात्र महादेव जानकर राज्याचे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत आणि एखादा कॅबिनेट मंत्री ज्यावेळी निवडणूक अधिकाऱ्याशी बोलतो त्यावेळी निश्चितच निवडणूक आयोगावरती किंवा निवडणूक अधिकाऱ्यावरती दबाव येणार स्पष्ट आहे आणि तीच गोष्ट निवडणूक आयुक्तांनी आपल्या नोटीसमध्ये अधोरेखित केलेली आहे। त्यांनी स्पष्ट शब्दात असं म्हटलं नसलं तरी निवडणूक रद्द करणं याचा अर्थ जेसा मोटवानी यांना त्या ठिकाणून आता लढवता येणार नाही, त्या ठिकाणी एक वेगळा कार्यक्रम जाहीर होईल। मात्र यामुळे एक गोष्ट नक्की की येणाऱ्या काळामध्ये महादेव जानकरांच्या बाबत देखील निवडणूक आयुक्त अशा प्रकारची काही कारवाई करू शकतात। आता आपल्याला पाहावं लागेल की निवडणूक आयुक्त जानकरांबाबत काय निर्णय घेतात। मयांक, तू आपल्यासोबत आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे जी, जानकरांच्या या दडपशाहीची बातमी व्हिज्युअल्स जय महाराष्ट्रानं लावून धरले होते आणि काँग्रेसने त्याची तक्रार केली होती, तुम्ही गेला होता आयोगाकडे आणि त्याला आता यश मिळालेलं आहे। ही विशिष्ट निवडणूक प्रभागातली निवडणूक रद्द झालेली आहे। नाही, पहिल्या सर्वप्रथम जय महाराष्ट्राचे आभार मानायला पाहिजे की जय महाराष्ट्राने हा व्हिडिओ सर्वप्रथम समोर आणला आणि त्याच्यानंतर आम्ही माहिती घेऊन काँग्रेसच्या वतीने मी स्वतः त्या शिष्टमंडळात होतो आणि आज निवडणूक आयोगाने हा निर्णय घेऊन निवडणूक आयोगाने स्वतः आपण किती कार्यक्षम आहोत याच्याबद्दल त्यांनी दाखलाच दिलाय। बरोबर आहे आणि हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे की जानकरांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि मंत्री म्हणून ज्या पद्धतीने नैतिकतेने वागायला पाहिजे होतं त्या पद्धतीने जानकर वागलेले नाहीयेत। पण याबरोबर आपल्या चॅनलच्या मार्फत मला निवडणूक आयोगाला आम्ही परत सांगू इच्छितो की या अगोदर पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळी पेन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भात ज्यावेळी त्या ठिकाणी गेले होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अगदी जाहीर सभेमध्ये सांगितलं की तुमच्या भागधारकांच्या ज्या जमिनी आहेत त्या सिडको विकत घेतील। अशा प्रकारे मतदारांना एक लाभार्थी किंवा एक त्यांना काहीतरी आम्ही तुम्हाला देतो
अशा पद्धतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करणे बरोबर आहे, हे नैतिकतेला शोभत नाही आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तर अजिबात शोभत नाही. हो तर त्याबाबत आम्ही वेगवेगळ्या तक्रारी केलेल्या आहेत. सामनामध्ये पण हे पूर्णपणे सामना सरकारमध्ये आहे, सत्तेमध्ये आहे आणि सामनाने असं उघडपणे सांगितलेलं आहे की 500 आणि हजारांच्या नोटांचा वापर हा बीजेपीने निवडणुकीसाठी केला. मग जर सत्ताधारी पक्षामधला त्यांच्या बाजूला बसणारा जर एक गट आहे आणि तो गट असं बीजेपी बद्दल जर सांगत असेल की त्यांनी 500 आणि हजाराच्या नोटा वापरल्या तर त्याची ही चौकशी निवडणूक आयोगाने वाघमारेजी आता निवडणूक आयोगानं ही कारवाई केलेली आहे. हा झाला प्रभागाच्या पुरचा मुद्दा. निवडणूक आयोगाने स्वतःची जबाबदारी पार पडली, पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारे दबाव आणणाऱ्या जानकरांच्या मंत्रिपदावर आता कारवाईची अपेक्षा आहे की नाही? प्रसन्नजी, ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे की महादेव जानकरांनी निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे जर एखादा मंत्री निवडणूक आयोगावर दबाव आणत असेल, निवडणुकीमध्ये नैतिकता पाळत नसेल तर अशा मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि हीच आमची मागणी आहे. आमच्या पक्षाध्यक्षांनी पण ही मागणी केलेली की जानकरांना बडतर्फ करायला पाहिजे आणि तीच मागणी आम्ही करतो आहोत. आणि आजही मी तुम्हाला तेच सांगतोय की जानकरांना जर थोडी जरी नैतिकता जानकरांमध्ये शिल्लक असेल, बरोबर आहे, आणि देवेंद्र फडणवीस जे स्वतःला मुख्यमंत्री, अगदी क्लीन चिट मुख्यमंत्री आम्ही त्यांना नाव दिलेलं आहे, ते जर स्वतःला अगदी इतके स्वच्छ समजतात तर अशा अस्वच्छ मंत्र्याला की ज्याच्या पुढे आता तुम्हाला दुसऱ्या पुराव्याची गरजच नाहीये, तुमच्या समोर जय महाराष्ट्राने व्हिडिओ दिला होता, निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला आहे की याच्यानंतर एकही मिनिट जानकरांनी स्वतःहून या मंत्रिपदावर राहणं हे पुरोगामी महाराष्ट्राच्या म्हणजे अस्मितेला अर्थात शोभणार नाहीये आणि म्हणून जानकरांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी आता आमची नक्की ठाम मागणी आहे. वाघमारेजी खूप खूप धन्यवाद सविस्तर आणि अतिशय स्पष्ट भूमिका घेऊन आम्हाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपल्यासोबत आहे जय महाराष्ट्राचे संपादक निलेश खरे आणि आपले प्रतिनिधी विशेष प्रतिनिधी मयांक भागवत. पहिल्यांदा निलेशकडे जाऊयात. निलेश, काँग्रेसने आता मागणी केलेली आहे की निवडणूक आयोगाने करायची कारवाई केलेली आहे, आता जानकरांचा राजीनामा हवा. जानकरांनी या अगोदरच जय महाराष्ट्राशी बोलताना स्पष्टपणे जो प्रकार घडला त्यात आपला काही दोष नाही, आपण दबाव टाकत नव्हतो अशा स्वरूपाचा दावा केलेला आहे. मात्र निवडणूक आयोगाने केलेली कारवाई म्हणजे जानकरांनी दबाव टाकला हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर जानकर आता राजीनामा देणार का, आपलं मंत्रिपद सोडणार का? कारण मंत्रिपदाची जी शपथ असते त्यामध्येच ते आपल्या पदाचा आपण दुरुपयोग करणार नाही, इतकंच नाही तर कोणावरही आपल्या पदाचा आपण दबाव आणणार नाही अशा स्वरूपाची शपथ घेत असतात. आता त्यांनी मंत्रिपदाची जी शपथ घेतली ती मोडलेली आहे आणि त्या आधारावर नैतिकतेच्या आधारावर ते आता राजीनामा देणार का हा प्रमुख प्रश्न जो आहे तो विरोधी पक्षाकडून विचारला जाणार आणि तो निश्चितपणे विचारला जातोय. आपण आपल्या प्रेक्षकांना पत्रही दाखवतोय, आपल्याकडे पत्र आहे. निवडणूक आयोगाने स्पष्टपणे पत्रामध्ये जय महाराष्ट्राचं नाव घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर दिनांक 5/12/2016 रोजी प्रसारित करण्यात आलेल्या बातमीच्या आधारावर गडचिरोलीतली ही निवडणूक जी आहे त्या प्रभागातली रद्द करण्यात आलेली आहे. मुख्यतः लोकशाही पद्धतीमध्ये आदर्श आचारसंहिता कशा स्वरूपात राजकारणी हे पायमल्ली आणतात याचं हे प्रत्यक्ष उदाहरण होतं. जानकर हे यातलं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. राजकारणी वेगवेगळ्या पातळीवर अशा स्वरूपामध्ये आपल्या पदाचा, आपल्या प्रतिष्ठेचा वापर जो आहे तो करताना पाहायला मिळतात आणि त्यातून आपल्या राजकीय पक्षाला कशा स्वरूपात फायदा होईल तो मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचंच हे उदाहरण जय महाराष्ट्रानं दाखवलं. आणि लोकशाही प्रक्रिया ही टिकून राहावी, भ्रष्टाचार जो प्रशासनिक पातळीवर माजलेला आहे तो कमी व्हावा, राजकारण्यांचा दबाव हा झुगारून टाकला जावा या दृष्टीने केलेल्या जय महाराष्ट्राच्या प्रयत्नांना या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून यश येताना आपल्याला पाहायला मिळतं. खरंय निलेश, यासाठी आपल्याला चॅनल म्हणून निवडणूक आयोगाचे अभिनंदन आणि आभार मानावे लागतील कारण त्यांनी ही दखल घेऊन कारवाई केली. पण यामुळे आता भाजपला आपल्या या एका मंत्र्याला वाचवणं अवघड होऊन बसणार आहे. निलेश, निश्चितच भाजपचे जरी मंत्री हे जानकर नसले तरी जानकर हे देवेंद्र फडणवीस सरकारचे प्रमुख मंत्र्यांपैकी एक मंत्री आहे. ते राज्यमंत्री नाहीत, ते मंत्री आहेत. आणि अशा स्वरूपामध्ये जर मंत्री पातळीवरचा एखादी नेता जर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असेल, दबाव हाही जनसामान्यांच्या कामासाठी नाही,
नियमांना बगल देऊन जनसामान्यांचं भलं होऊ शकत असेल तर त्यालाही जय महाराष्ट्राचा पाठिंबा असू शकतो. मात्र निवडणुकीत आपल्या राजकीय पक्षाला लाभ मिळवून घेण्यासाठी जर कोणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा निषेध हा निश्चितपणे आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी जानकर यांनी स्पष्टपणे आपल्या पदाचा त्याग करावा असा दबाव जो आहे तो निर्माण होईल. आणि मुख्यमंत्री आता हा जो दबाव आहे त्याच्या समोर झुकतात का? लोकशाही प्रक्रियेचा जो हा झेंडा त्यांनी खांद्यावर घेतलेला आहे तो ते येत्या विधानसभा म्हणजे जी विधानसभेची अधिवेशन सुरू आहे त्यामध्येच ते कोणत्या स्वरूपाची कारवाई करतात का याकडे सर्वांचं लक्ष असेल. निलेश, आपल्यासोबत मयांक भागवत सुद्धा आहेत. मयांक, हा सगळा गेल्या काही दिवसातला हा दिवस खूप तणावाचे होते. व्हिज्युअल्स आले होते, आपण ती दाखवली होती आणि त्यानंतर एकीकडे रासप डिनाय करत होते, म्हणत होते की हा व्हिज्युअलमध्ये वेगळं दिसतंय पण आम्ही अशी काही धमकी दिली नव्हती. आज या निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे जय महाराष्ट्राची सत्यता सुद्धा त्यानिमित्तानं अधोरेखित झालेली आहे. प्रसन्न, सगळ्यात महत्वाची हीच गोष्ट आहे ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने ही प्रभाग क्रमांक मी मयांक तुला थोडंसं थांबवतोय कारण आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आहेत. केशव उपाध्येजी, या विषयावरती तुम्ही मागच्या वेळी सुद्धा बोला होतात आणि आता ही निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे. देसाईगंज मधल्या प्रभाग क्रमांक 9 मधली जागा क्रमांक 9B ची निवडणूक रद्द झालेली आहे आणि त्याला कारण ठरलेलं आहे जानकरांनी त्या अधिकाऱ्याला धमकावणं. हॅलो, हा उपाध्येजी बोला. नाही, निवडणूक आयोगाने निर्णय घेतलाय. मला असं वाटतं निर्णय आयोगाचा निर्णय आहे तो, त्याच्यामध्ये आता याच्यावर प्रतिक्रिया काय? निवडणूक आयोग समजा जानकरांना काय त्यावर भूमिका मांडायची असती तर ते त्याच्या त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा निर्णय घेतलाय तो निर्णय घेतला निवडणूक आयोगाने. उपाध्येजी, निवडणूक आयोगाने निर्णय घेतला म्हणजे कुठल्या XYZ व्यक्तीवरती घेतलेला नाहीये. महादेव जानकर जे तुमच्या पक्षाच्या अनुषंगाने सत्तेमधले एक महत्त्वाचे मंत्री आहेत, ज्यांच्या बरोबर तुमच्या मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी डायस शेअर केलेला आहे, ते निवडणूक अधिकाऱ्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. याची दखल घेऊन ती कारवाई झालेली आहे. महादेव जानकर आजही आता मंत्रिमंडळात राहणार आहेत का की ज्यांनी अशामुळे ज्यांच्यावरती कारवाई झालेली आहे? नाही, मुळामध्ये असं आहे की महादेव जानकरांनी त्याबद्दलचं म्हणणं जाहीर पण मांडलंय, निवडणूक आयोग मांडलंय. कशा पद्धतीने त्यांनी तो फोन कशासाठी केला होता, एकच कॅन्डिडेट होता, त्याकडे 2 फॉर्म होते वगैरे, त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं त्यावेळी. त्याच्या उपरी निवडणूक आयोगाने आता निर्णय तुमचा आलेला आहे, तो निर्णय मला तुमच्याकडून आता कळतोय. त्यामुळे आता पुढे लगेच म्हणजे तुला काही थोडा वेळ तर दिला पाहिजे पुढचे काय टप्पे त्याच्यामधले बघण्यासाठी, काय निर्णय जानकरांकडे जानकर मत मांडू शकतात, काही सगळे बाकीचे मुद्दे येतील. त्याच्यानंतर पुढची चर्चा आपल्याला काय जी काय असेल ती करता येईल. केशव उपाध्येजी, मुख्यतः जानकर हे देवेंद्र फडणवीस सरकारमधले मंत्री आहेत आणि एक महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. अशा स्वरूपामध्ये जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ प्रतिमेचे आहेत, राज्यातलं प्रशासन आणि लोकशाही शाबूत राहावे या दृष्टीने प्रयत्न करतायत. त्यांच्याच मंत्रिमंडळातला एक मंत्री आपल्या पदाचा गैरवापर करतो, आपल्या पक्षाला अधिकचा लाभ मिळावा म्हणून कोणावर तरी दबाव टाकतो, तो मंत्रिपदाची घेतलेली शपथ जी आहे ती या निमित्तानं मोडतो. नैतिकतेच्या आधारावर या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा असं तुम्हाला भाजपचे प्रवक्ते म्हणून वाटत नाही का? प्रश्न असा आहे, मला काय वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याला काय वाटतं, हे शेवटी हातामध्ये निर्णय आल्यानंतर तरी चर्चा करून निर्णय करता येतो. असं लगेच 5 वाजून काय 30 मिनिटांनी निर्णय आला 5:32ला राजीनामा मारणार की नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया मला असं वाटतं घाईघाईचं ठरेल. आता तो निर्णय सगळ्या हातात येऊ द्या, त्यावर चर्चा करून तुमच्या समोर सगळ्या गोष्टी स्पष्ट होणारच आहेत. त्यात लपवण्याचं काहीच नाही पुढच्या काळामध्ये. धन्यवाद केशव उपाध्येजी. मी पुन्हा एकदा मयांक भागवत आणि निलेश खरे आपल्या सोबत आहेत. मी मयांककडे परत एकदा जातोय. मयांक, ही मगाचा राहिलेला प्रश्न होता, ही बातमी आपण दाखवल्यानंतर पहिल्यांदा रासपकडनं सारखा निषेध होत होता, डिनाय करण्यात येत होता असं काही घडल्याचं, पण या बातमीच्या प्रभावामुळे आपल्या बातमीला सुद्धा एक सत्यता प्राप्त झाली आणि त्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभारच मानले पाहिजे. बरोबर आहे प्रसन्न, निवडणूक आयोगाने केलेली ही कारवाई आणि प्रभाग क्रमांक 9B मध्ये रद्द झालेली निवडणूक ही एक गोष्ट स्पष्ट करते की जय महाराष्ट्राने दाखवलेली बातमी याच्यामध्ये सत्यता होती. आपण त्या दिवशीपासून म्हणत होतो, या बातमीवरती आपण काही प्रश्न विचारले होते की मंत्रिपदावरती बसलेला एक मोठा नेता जो मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेऊन त्या ठिकाणी बसतो, तो एका निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यासोबत अशा प्रकारे कसं बोलू शकतो, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता. आणि आज केलेली कारवाई ही कुठेतरी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे
आहेत की निवडणूक आयोगाचा जो अधिकारी त्या ठिकाणी ऑफिसर होता त्याला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करण्याच्या संदर्भामध्ये महादेव जानकर यांच्याकडनं खुलासा देखील आला. मात्र तो इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न झाला याचा अर्थ तिकडची निवडणूक ही पारदर्शी होणार नाही आणि ही निवडणूक पारदर्शी व्हावी याचसाठी ही निवडणूक आता रद्द करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ मोटवानी ज्यांच्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यावरती दादागिरी करण्याचा प्रयत्न जानकरांनी केला होता त्यांना देखील या उमेदवारीमध्ये निवडणुकीमध्ये आता उभं राहता येणार नाहीये. मयांक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एक शेवटचा प्रश्न निलेश खरे आपल्या सोबत आहेत. निलेश, या सगळ्या प्रकरणाचं आता उदाहरण सगळ्यांसमोर आलेलं आहे. 2च दिवसापूर्वी आपण आणखी एक बातमी दाखवली होती, ती म्हणजे डहाणूमधल्या भाजप आमदाराचं सगळं प्रकरण, दारूचे बॉक्स मागवण्याचं प्रकरण. एकीकडे सरकारी अधिकारी आहे, दुसरीकडे निवडणूक अधिकारी होता. जो न्याय जानकरांना लागलेला आहे तोच आता हा आपण संदर्भ घेत भाजपच्या त्या आमदाराच्या बाबतीत सुद्धा आता मागणी करायला हवी की नको? निश्चितपणे धनारे यांच्यावरही कारवाई होणार की नाही हा प्रश्न कायम आहे आणि या ठिकाणी निवडणूक आयोग हा मध्यस्थी होता. बरोबर आहे, त्याच्या हातात निर्णय प्रक्रिया होती. धनारेंच्या बाबतीमध्ये निर्णय प्रक्रिया ही निवडणूक आयोगाकडे आता नाही, कारण निवडणूक होऊन गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये निर्णय घ्यायचा आहे तो सरकारनं. बरोबर, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. धनारे हे भाजपचे आमदार आहेत आणि भाजपच्या नेतृत्वानं ठरवायचं आहे की आपल्याला भ्रष्टाचारी, अनैतिक अशी लोक बरोबर घेऊन चालायची बरोबर नाही, कारण या देशातल्या जनतेनं भाजपला सत्तेत आणलं ते नैतिकतेच्या बळावर, त्यांच्या स्वच्छ भारत आणि अच्छे दिनच्या बळावर. जर तो स्वच्छ भारत आणि अच्छे दिन भाजप देऊ शकलं नाही तर सामान्य जनतेचा अविश्वास असेल आणि त्यामुळे पास्कल धनारेंवर पण कारवाई होणार की नाही हा प्रमुख प्रश्न जो आहे तो या ठिकाणी कायम आहे. खरं. निलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी आणि प्रतिक्रियेसाठी. जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर हा प्रभाव पडलेला आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना कळणं आवश्यक आहे. जय महाराष्ट्रानं आपल्या समोर सगळ्यात पहिल्यांदा ही दृश्य आणली होती ज्याच्यामध्ये जानकर निवडणूक अधिकाऱ्याला फोनद्वारे विनंती वजा धमकावतायत आणि पक्षचिन्ह एकाला एक देण्याचा मागणी करतायत किंवा काँग्रेसचं पक्षचिन्ह रद्द करण्याची मागणी करतायत. कितीही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला जानकरांनी तरी निवडणूक आयोगाला हा प्रकार दडपशाहीचा वाटला, निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपाचा वाटला. त्यामुळे त्या प्रभागाची निवडणूकच रद्द करण्यात आलेली आहे. आणि बातम्यांसोबत आपण इथेच थांबतोय, मात्र ताज्या बातम्या सुरूच राहणार आहेत. पाहत राहा जय महाराष्ट्र.